मी आज तुमच्यासाठी मस्त छान एक वेट लॉसची जर्नी घेऊन आली आहे ना. यांना म्हणजे एवढे हेल्थ इश्यू होते, त्यापुढे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहेत. मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन येण्याचा मुद्दा फक्त एवढाच आहे ना की आज जर तुमच्या गुडघ्यापासून सुरुवात झाली की ऍसिडिटी पासून सुरुवात झाली, तुमच्या वजन वाढत चाललंय आणि तुम्हाला आता ऍसिडिटी चालू झाली की तुमचं पोट फुगायला लागलंय, तर तुम्ही काय करणार आहात? तर तुम्ही डॉक्टरकडे जाताय. तर डॉक्टरकडे मेडिसिन खाऊन 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 अजून तुमचं शरीर फुगत चाललेलं आहे. तर अजून दुसऱ्या बिमाऱ्या आपल्याला चालू होतात. म्हणजे महिन्याला 10,000 रुपये खर्च आपला डॉक्टरचा चालू झाला 40 नंतर. ठीक आहे. तर आता त्याच्यासाठी काय करायचंय? तर हे बघा, उत्साह वाढतो योगा केल्याने, आत्मविश्वास वाढतो योगा केल्याने, आणि आपण पॉझिटिव्ह फील करतो, म्हणजेच खुश राहतो आपण योगा केल्याने. इतका फायदा आहे योगामध्ये. फक्त वजन कमी करणं, सगळ्या गोष्टी पॉसिबल असतात का? वजन कमी करणं झालं असं नाहीये. तर सगळ्याच गोष्टी बघायच्यात. आज मी एवढी डिप्रेशन मध्ये आहे, तर का? तर माझा एवढा डॉक्टरचा खर्च तर चालूच आहे, पण मला रिझल्ट पण नाहीये. काय काय असे निगेटिव्ह विचार येतात डोक्यामध्ये की काय होईल माझ्या आयुष्यामध्ये पुढे, मला पण माहिती नाहीये. अशा गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील ना, तर आजची जर्नी फक्त तुमच्यासाठी आहे आणि ही तुम्ही बघावं, कारण की तुम्हाला या जर्नीतनं नक्कीच 2 गोष्टी तरी शिकायला भेटणार आहे. तर हो, योगा बॅचेस मध्ये माझ्या एक स्टुडंट आहेत, त्या पुण्याला राहतात. त्यांचं नाव तृप्ती मॅम आहे, म्हणजे तृप्तीताई आहेत, आणि त्यांनी छान वेट लॉस केलेलं आहे. आता हा व्हिडिओ शूट करायला मला थोडासा उशीर झालाय, तर हा 15 दिवसाच्या पूर्वीचा व्हिडिओ आहे. तर अजून त्यांचा 2 किलो तर डेफिनेटली वजन कमी झालेलंच असेल. तर त्यांचं टोटल त्यांना 15 किलोचा रिझल्ट आलेला आहे आणि इतके खुश आहेत ना त्या. त्यांचा एक आत्मविश्वास गेलेला होता ना, तो परत आलेला आहे फक्त योगाने. मी तुम्हाला पहिलेही सांगितलं, त्या तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तर वजन कमी करणं किती सोपं आहे? हो, खूप सोपं आहे. आता मी माझ्या चॅनलवरती डेली एक्सरसाइज, डाएट प्लॅन, सगळ्या काही गोष्टी तुम्हाला दाखवत असते, शेअर करत असते, आणि वेट लॉस जर्नी अशा घेऊन येते की तुम्हाला त्याच्याने उत्साह येणार. तर उत्साह खसून जाऊन काहीच फायदा होणार नाहीये. ठीक आहे. तर उत्साह वाढवण्यासाठी तुम्हाला असे व्हिडिओज बघायचे असतात आणि तुमचा उत्साह तुम्हाला वापस आणायचा आहे. तर आता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये थोडंसं वेट लॉसची जर्नी सांगायचं, म्हणजे इथपर्यंत पोहोचवलंय तुम्हाला. आता इथून पुढची कंटिन्युअसली जी पण जर्नी आहे ती 2-3 मिनिटाची, ती तुम्हाला तृप्ती मॅडम सांगतील. त्याच्यानंतर मी तुम्हाला परत येऊन भेटते की काय असं करायला पाहिजे, तुम्ही करू शकता घरात राहून देखील. तर तुम्हाला पण ह्या बिमाऱ्या लागल्यात किंवा तुम्हाला डॉक्टरचा खर्च वाचवायचा असेल तर तुम्ही काय करू शकता. तर चला पहिले आपण तृप्ती मॅमचा ऐकून घेऊया, त्या काय बोलतात, त्यांना कसं म्हणजे काय काय त्यांना रिझल्ट आलेले. नमस्कार, मी तृप्ती पुण्यावरनं. गेल्या 1.5 वर्षापूर्वी मला पोटामध्ये फूड पॉयझन झालं. त्याचं इन्फेक्शन होऊन खूप त्रास झाला. 1-1.5 महिना तो हॉस्पिटलमध्येच गेले. डॉक्टरांना काही निदान झालं नाही. 1-2 महिन्यानंतर निदान झालं. तर दोन्ही म्हणजे युट्रेस आणि आपल्या पित्ताची पिशवीचं ऑपरेशन करायला सांगितलं. तर नाही करायचं म्हणून नंतर कॅन्सल करून गोळ्या चालू केल्या. 2 वेळच्या गोळ्या खाऊन मी जेवण करत होते. नंतर छोटंसं युट्रेसचं एक ऑपरेशन झालं. ऑपरेशन नंतर मी चेक करायला जायचे, तर दरवेळेस माझं 1-2 किलोनी वजन वाढलेलंच असायचं. 1-2 महिन्यांचा काळ गेल्यानंतर मॅडम म्हटल्या की नाही का, तुम्ही वजन कमी करा. वजन कमी केल्यानंतर तुम्हाला हा त्रास कमी पण होईल आणि तुमच्या आरोग्यासाठी, पुढच्या दृष्टिकोनासाठी खूप चांगलं होईल तुम्हाला. त्यानंतर काय करायचं म्हणून युट्यूबवरती सर्च करत गीता मॅडमचा व्हिडिओ दिसला. त्यानंतर गीता मॅडमला मी कॉल केला, मॅडमशी बोलले. मॅडम मला क्लास जॉईन करा. क्लास जॉईन केला. क्लास जॉईन केल्यानंतर माझं पहिल्याच महिन्यात 4 किलो वजन कमी झालं. पण डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टरांना हसले. त्यांना आनंद वाटला, हे जे काय करताय योगा तुम्ही तेच कंटिन्यू ठेवा. मेडिसिन आणल्यानंतर मी 15 दिवसच गोळ्या खाल्ल्या. मग डाएट होता मॅडमने सांगितलं तोच करत राहिले आणि मेडिसिन पण नाही घेतल्या. तर 2 वेळच्या मेडिसिन घेतल्याशिवाय मी जेवण करत नव्हते. नंतर मग हळूहळू क्लासमध्ये रुची वाढत गेली. योगा, डाईट या सगळीकडे मॅडमने जातीपूर्वक लक्ष देतात मॅडम. असं करता करता आता मला 4 ते 5 महिने झाले क्लास करून. आतापर्यंत माझं 13 किलो वजन कमी झाले. मी अजूनही वजन कमी करणार आहे. हे सगळं गीता मॅडममुळे शक्य झालं आहे. माझा गेलेला कॉन्फिडन्स, एक आत्मविश्वास त्यांनी माझ्यामध्ये निर्माण केला की वजन हे कमी होतं आणि ते होणारच. ह्या प्रत्येक योगामधल्या प्रत्येक लेडीजला ते सांगत असतात. जरी काही काळ वजन थप्प झालं तरी तुम्ही काळजी करू नका. हे वजन थांबलेलं आहे ते नंतर पुढच्या महिन्यात का होईना किंवा 15 दिवसांनी का होईना तुमचं कमी दाखवणार. आमचा क्लास हा अतिशय सुंदर वातावरणात, सकारात्मक मध्ये
हसून खेळून आम्ही एकदम एन्जॉय करत योगा करतो. एक छान ग्रुप तयार झाला. गीता मॅडम खूप फ्रेंडली आहेत, सगळ्यांकडे एकदम नीट आणि व्यवस्थित लक्ष देतात आणि सगळ्या ग्रुप प्रॉपर सगळं फॉलो करून घेतात. आणि त्यांचं एक चांगलं आहे की त्या म्हणतात मन नाही मारायचं, खाण्याची इच्छा झाली ते खायचं. हे एक त्यांचं मला खूप आवडलं. गीता मॅडम बद्दल बोलायचं झालं तर माझ्याकडे शब्दच नाहीये. त्यांना मनापासून मी त्यांची खूप खूप आभारी आहे. मला असं वैयक्तिक वाटतं की सगळ्यांनी उद्या करायचं तर आता करा, पण योगा हा सुरुवात करा. योगामुळे जे माझं आयुष्यामध्ये नवीन सुरुवात झालीय, जो माझ्यामधला बदल झालाय तो फक्त योगामुळे झालेला आहे आणि शब्दच नाही मला त्यासाठी. धन्यवाद. तर त्या ज्या आज तुम्हाला तृप्तीताई एवढं कळकळीने एवढं मनातनं बोलतायत ना, कारण की त्यांना त्या गोष्टीवरून गेलेल्या आहेत. ठीक आहे, ज्या गोष्टींचा आपल्याला अनुभव आलेला असतो ना आणि वाईट अनुभव आलेला असतो ना, तर आपल्याला वाटतं की ठीक आहे, चांगली व्यक्ती जी असते ना की ती विचार करते की जो मला अनुभव आला, ज्या गोष्टी मी फेस केल्या ते समोरचं कोणी करू नाही, म्हणून त्या एवढं तुम्हाला जीव तोडून बोलतायत की तुम्हीही देखील ह्या गोष्टी करू शकता. आता ठीक आहे, सर्वांनाच योगा बॅच जॉईन करणं पॉसिबल नसतं, कारण की तिथे फी पेड करावी लागते. माझ्याही बॅचेसमध्ये खूप जण बोलतात की फी आहे का वगैरे वगैरे. तर कोणीही जर काम करते तर त्याची पेमेंट हे घेतच असतं. ठीक आहे, तर सर्वांना पॉसिबल नाहीये की फी पेड करायची आहे. तर मग आता तुम्ही काय करायचं, घरात राहून, जसं प्रज्ञा मॅमनी तर माझे योगा जॉईन केलेला आहे. ठीक आहे, आज मस्त त्या खुश आहेत. 4 महिने 5 महिने त्यांना कंटिन्यू झालेले आहेत आणि छान त्यांचं वेट लॉस पण झालेलं आहे. आनंदी राहतात, उत्साह वाढला त्यांच्या. सगळ्या गोष्टी जी निराश राहायच्या तिथे आता खुश राहतात आणि उत्साहाने योगा बॅच जॉईन करतात. आता तुम्ही काय करायचंय, तुम्हाला जर योगा बॅच जॉईन करायचं असेल तर नंबर तर दिलेलाच आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट मला एनी टाइम करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि मी स्वतःनीच कॉल रिसीव्ह करते. तर आता इथे तुम्ही जर ह्या गोष्टी पण नाही करू शकत, पण तुम्हाला डॉक्टरचा खर्च वाचवायचा आहे, तुम्हाला वजन पण कमी करायचंय, तर तुम्ही काय करायचंय, पहिले तर एक गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही एकदम फिट करून ठेवायची आहे की तुम्ही स्वतःला अर्धा तास, पावणा तास, 1 तास स्वतःला द्यायचा. आजपासूनच द्यायचा. तो केव्हा द्यायचा, जेव्हाही तुम्ही ज्या टायमाला तुम्हाला आता असं वाटतंय की आता मी थोडी फ्री झालीये, असं नाही की जेवण झाल्यास की जेवणाच्या अगोदर, असं नाही, पण एक फिक्स टाइम ठेवायचा. जर तुम्ही 7 वाजता उठत असाल तर 6 वाजता उठायचं, 6 वाजता उठत असाल तर 5 वाजता उठायचं. हे लवकर का उठायचं, 1 तासभर अगोदर आपल्या स्वतःसाठी. जर आपण फिट आहे तर आपलं पूर्ण घर व्यवस्थित चालतं. ठीक आहे, तर स्वतःला वेळ द्यायचा म्हटलं की थोडासा वेळ आपल्यासाठी आपल्याला काढावाच लागतो, नाहीतर तसा वेळ आपल्याला अजिबातच भेटत नाही. तर तुम्हाला 1 तासभर स्वतःला 24 घंट्यातनं काढायची. आता हे काढून काय करायचं, तर तुम्ही छान टार्गेट ठेवायचं. आज मी सूर्यनमस्कार करते आणि मेडिटेशन करते, उद्या मी कार्डिओ करते आणि फेस योगा करते. ठीक आहे, आता परवा दिवशी मी अजून 3ऱ्या दिवशी काय करू, तर छान सिंपल योगासन करते. त्याच्यानंतर काय करू, तर जितकं होईल तितकं माझ्याकडनं मी नॉर्मल योगा करते. अशा गोष्टी एक दिवस तुम्ही या गोष्टी करायच्या. एक राऊंड असा, एकच राऊंड तुम्ही 100-100चा जर घेत गेला, सुरुवातीला 2-2, 20-20चे, 30-30चे घ्या. 2-4 दिवस, हप्ताभर तुमची बॉडी पेन होणार, त्रास होणार तुम्हाला, पण नंतर तुम्हाला हळूहळू या गोष्टीतनं छान रिझल्ट भेटत जाणार. आता इथे तुम्ही 100-100चा राऊंड घेत आलात आता 1 हप्त्याच्या नंतर, तर तुमचा 1 तास तर असाच निघून जाणार. तुम्हाला पण माहिती पडणार, अरे बापरे, मी 1-1.5 तास योगा केला, 1-1.5 तास मी स्वतःला दिले, असं वाटेल तुम्हाला आणि त्याचंच तुम्हाला सवय लागून जाणार. आता हे काय करायचं, तुम्हाला केव्हा करायचं, सकाळी खाली पोटाने जर तुम्ही वेळ काढला तुमच्यासाठी तर ठीक आहे. नाहीच वेळ तुमच्याकडे तर तुम्ही जेवणाच्या नंतर 2 तासांनी तुमच्यासाठी वेळ काढायचा आणि 1 तासभर तुम्हाला रोज एक्सरसाइज करायच्या, रोज योगासन करायचे, रोज सूर्यनमस्कार, म्हणजे वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळं टार्गेट ठेवून करायचं. आता मी माझ्या बॅचेसमध्ये तृप्तीताईकडनं खूप काही वेगवेगळं करून घेत असते, सगळ्या स्टुडंटकडनं माझ्याकडनं त्यांच्याकडनं करून घेत असते. पण तुम्ही नाही बॅच जॉईन करू शकत तर तुमच्यासाठी या गोष्टी तुम्ही करू शकता आरामात. सकाळी नॉर्मल तुम्ही त्यांना मी डाएट वगैरे सगळ्या गोष्टी सजेस्ट करत असते, चॅलेंज देत असते, वेगवेगळ्या ड्रिंक देत असते. तुम्ही सिंपल काय करायचंय, तुम्हाला आता सध्या म्हणजे तुमच्यामध्ये उत्साह नाहीये, तुम्ही एकदम निराश होऊन बसलेला आहेत, खचून बसलेला आहेत, सगळं करून बसले पण काय फरकच पडत नाही असं जर वाटत असेल ना, सिंपल तुम्ही सकाळी 1 ग्लास न पाणी पिता 2 ग्लास पाणी प्यायचंय, गरम पाणी प्यायचंय.
इतकं पाणी प्यायचं की तुम्ही चहा कसा पिता तेवढं तुम्हाला गरम पाणी प्यायचं. ते केव्हा झोपेतनं उठलो आपण किचन मध्ये गेलो पहिले पाणी करायचं 2 ग्लास आणि ते पिऊन घ्यायचं. सिंपल सोअर ड्रिंक, काहीच वेगळं करायचं नाही, काय तामझाम नको, काहीच नको. आता हे त्याच्यानंतर एक्सरसाइज करायचे 1 तास. तेव्हा वेळ नाही तुमच्याकडे तर तुम्ही दुसरी ऍक्टिव्हिटी करा, तुमच्या घरातली कामं करा. लगेच चहा घ्यायला जाऊ नका. ब्रेकफास्टच्या टायमाला तुम्ही ब्रेकफास्टमध्ये आता घरच्यांसाठी काय बनवताय, ऑइली बनवत असाल तर तिथे तुमच्या फ्रीजमध्ये जर एखादं गाजर पडलेलं असेल किंवा एखादं बीट पडलेलं असेल तर ते तुम्ही घेऊन खायचंय. एखादा ऍपल असेल, एखादी केळी असेल ते घेऊन खायचंय. किंवा तुमचं वर्कआउट झालंय किंवा तुम्ही आता घरातले कामं आवरले त्याच्यानंतर तुम्ही एखादं असं काही खाऊ शकता. त्याच्यानंतर 2 तासाच्या अंतरावरती तुम्हाला ब्रेकफास्ट करायचा आहे. तर ब्रेकफास्टमध्ये तुम्ही जर आता फळ खाऊन तुम्हाला भूक नाहीये, भरल्यासारखं वाटतंय, तर 2 तासाच्या नंतर 1-1.5 तासाच्या नंतर तुम्हाला एक ब्लॅक कॉफी घ्यायची आहे. ती पण बिना साखरेची, बिना गुळाची. जर तुम्ही या कंटिन्युअसली 1 महिनाभर गोष्टी फॉलो केल्या ना, तुमचं 5-6 किलो तर आरामातच वजन कमी होणार आहे. ब्लॅक कॉफी घ्यायची. ठीक आहे. आपण आता नाश्त्याच्या टायमामध्ये तुम्ही एखादं फळ खाल्लं असेल तर बेस्ट आहे. नाही खाल्लंय तर तुम्ही तिथे स्प्राऊट, दुसरं काही जे पण घरामध्ये बनतंय ते घ्या आणि ते खा. ते ब्लॅक कॉफी घ्यायला विसरायचं नाहीये. आता त्याच्यानंतर जेवणामध्ये तुम्ही काय बनवताय दुपारच्या, तर पहिले काय करायचं, 2 ग्लास पाणी घ्यायचं गरम. ठीक आहे. ते पिऊन घ्यायचं. वॉशरूमला जायचं नाही. ही गोष्ट एक लक्षात ठेवायची, वॉशरूमला जायचं नाहीये. तुम्ही आता 2 ग्लास पाणी पिले तर आपल्याला लगेच वॉशरूमला येतं, तर जायचं नाही. थांबून ठेवायचं, आपल्याला आपली सूज थांबून ठेवायची आणि तुम्ही त्याच्यानंतर 1 प्लेट सॅलड संपवायचं. आणि घरामध्ये जे पण जेवण बनवताना तुम्ही सिंपल पद्धतीने बारीक चावून खायचं, 32 वेळा चावून खायचा प्रयत्न करायचा. आता खाऊन झालंय असं पण आपण बाथरूमला, वॉशरूमला जायचं थांबवलेलं आहे तर लगेच हात धुतला नाही ते लगेच तुम्ही वॉशरूमला जा. इथे तुमची बॉडी छान डिटॉक्स होते आणि तुमचा फॅट विरघळायला तुम्हाला मदत होते. आता त्याच्यानंतर काय करायचं की 4 वाजता तुम्ही इथे वापस तुम्हाला क्रेविंग झाले खाण्याची तर तिथे वापस तुम्ही ब्लॅक कॉफी, दिवसातनं 2 टाइम ब्लॅक कॉफी तुम्ही घेऊ शकता. चहा घ्यायची क्रेविंग आहे तिथे 4 वाजता तुम्ही चहा पण घेऊ शकता. साखरेचा, दुधाचा वापर कमी करायचा. अशी नॉर्मल चहा तुम्ही इथे घेऊ शकता. त्याच्यासोबत बिस्किट, नमकीन या गोष्टी खायची सवय असतील तर त्या गोष्टी टाळून तुम्ही इथे मखाणे, काळे फुटाणे असं काही ना काहीतरी घेऊ शकता. आता संध्याकाळच्या जेवणामध्ये दुपारी मस्त जेवण झालं, सकाळपासून छान रुटीन करत आलो. मग आता संध्याकाळी पचका करायचा नाहीये की घरामध्ये जे पण बनतंय ते खाऊन घ्यायचं नाहीये जर वेट लॉस करायचं असेल तर. आता संध्याकाळी तुम्ही काय करू शकता की तुम्ही घरामध्ये डाळ बनवताय का सगळ्यांसाठी, तिथे डाळ, भात, भाजी, चपाती बनवताय का, तर त्यातली चपाती काढून टाकायची, भात काढून टाकायचा, भाजी घ्यायची आणि डाळ घ्यायची आणि डाळ पिऊन घ्यायची, भाजी चम्मचनी खाऊन घ्यायची. या गोष्टी फॉलो करायच्या. स्वतःसाठी काही वेगळं बनवायचंही काम नाहीये आणि एक्स्ट्रा काही खर्चही नाहीये. ठीक आहे. आता त्याच्यानंतर रात्री झोपायला जाताना वापस तुम्हाला 2 ग्लास गरम पाणी पिऊन झोपायचे. सिंपल पद्धतीने या गोष्टी करायच्या. स्वतःला 1 तास द्यायचा, दिवसभराचं हे रुटीन ठेवायचं आणि छान घरी राहून पण तुम्ही वजन कमी करू शकता. जर या गोष्टी तुमच्याकडनं होत नाही तर तुम्ही माझे ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता. जसा तृप्तीताईला रिझल्ट आहे तसा तुम्हालाही येऊ शकतो आणि तुमची हेल्थ पण चांगली होऊ शकते. ठीक आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कामाचा लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करा. जर कोणी असं नाराज होऊन बसले असेल की मी सगळं करून बसले पण माझं काही वजन कमी होत नाहीये तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे त्यांना एक उत्साह येणार वजन कमी करण्यासाठी. तर हा व्हिडिओ तर नक्कीच आवडला असेल. परत सांगते, लाईक पण करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा आणि भेटूया बरं छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.